वाळक्या वैरण तर कसं निघायचं हा होय म्हणजे तुम्हाला इथं आता आता नाही वय उन्हाची रानं पडून पडून बरोबर. वाळक्या चाऱ्यानं दूध निघत नाही वाळक्या चाऱ्यानं जनावर असून सुद्धा दूध निघत नाही. निघत नाही जास्त बस आता 1550 रुपये पोत 1350 1250 म्हणजे एवढं घेईल महाग तसं. झालंय ते आता खाद्य सुग्रास. खाद्य झाले हा मग नुसतं कणी कंटिन्यू ते म्हसाचं खाद्यच भागतंय म्हणायचं हम्म. आणि आपल्याला शान आणि दूध खायला मिळतंय हा आता एक घरचं म्हणजे दूध घरचं. तुम्हाला काय हा. आणायला लागेल. आणि आम्हाला 70 रुपये लिटर घेऊन खाईन हा होय हा? की मग असं आहे नाही हा आणि जर आमची वैरण पण पदरची नाही पदार्थची नाही आता ही भाऊपटलांची डाग घेतली हिनी म्हणजे ती कापून आणली मग वैरण पण तुम्ही कसं हा, आणताय होय, म्हणा? आम्ही पम्पूची घेतली हा. पम्पूची तुमच्या वरल्या वाटल्या हा. ते आम्ही कापून घालतोय डोराजनी होय? मग आमचं पदार्थ आहेच काय पदार्थ आहे पदार्थ म्हणजे आमचं आम्हीच म्हणायचं एवढं मिळून खायला. तुम्ही स्वतःचा जेव्हा आहात तुमचा तेवढाच होय होय काय बाकी तुमचं काय 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 नाही काय नाही पाणी आहे का जमीन जास्त आहे हा. काय तुमच्या आणि बियाट आहे तेव्हा ते काय चिव हा काहीच नाही म्हणजे इथं जगणं खूपच मुश्किल आहे होय आहेच की तरी सुद्धा या अडचणी तुम्ही मग दिवस आता आम्ही काढताय. राहणार कुठं आता बाहेर जाऊन आमचा खप होणार आहे का कुठं हा कुठं कोण घेणार ठेवून होय हा? की. कोण घेणार ठेवून सांगा आता माणूस पाय ठेवून देणार कोणाला होय होय आणि आता आमचे जनावर किंवा आम्ही आमचं कुटुंब कुठं राहणार जाऊ तर म्हणजे खूप खूप अवघड आहे हा. इथं जगणं. मग आता ते आरलं तवा हा. आम्हाला म्हणत होते की नावलीवर जावा हा. आम्ही म्हणतो ती जनावर कुठं बांधायची तर परपंच घराला कुठं न्यायचा होय काय की. होईल ते आमच्या इथंच होते म्हणजे काय तुमचा पसारा असणार काय नेणार कुठं नेणार आम्ही होय ती देणार गुंठा नाही 2 गुंठा नाही 1.5 गुंठा हा, हा. त्यात आमचं बसणार आहे नाही मग 2 मुलं हा. सुना होय. लेक नातुंड कुठं बसणार मग ह्या एकंदरीत अडचणीच आपलं हाही बरंच म्हणायचं आमचं हा म्हणजे भयानक परिस्थिती आहे इथली या होय, गावात. आणि आता गव्यान काय राखले शाळू राखलेलं नाही तर हम्म. भात राखलेलं नाही वरणा राखलेलं नाही गौरेडीने म्हणजे तुम्हाला जंगली प्राणी गव आणि ही माकडं वगैरे काय मा भरलंय आता चित्र नाहीत म्हणून सांगा हा. भरलंय माकडाने हम्म. लय काय काय राखले नाही ह्या साईड तरी काही राखले नाही बघा आता ही साईड जरा अशी म्हणजे अजून पण हाय माझी काय म्हणण्यात अर्थ नाही तेव्हा गवळ येतील ते सांगता येत नाही हम्म. होय असं ही वांडर सुद्धा फस्त करून टाकते वांडराने भरपूर वांडराने दुष्कानी केली हा भरपूर काय काय उत्पादन आहे नुसतं का नाही आपलं जेमटेम हम्म. म्हणजे पुढचा पाऊल टाकून दुसरं काहीतरी प्रगती करावी असं काही नाही आमच्या धारवाडल्या गावात. काय नाही दारवाडी. मग असंच की आता तर मंडळी आता मी इथं काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला काही महिला सुद्धा मला भेटल्या त्यांच्या तोंडून असं आलं की इथं जगणं खूप अवघड आहे मुश्किल आहे होय की संघर्षमय यातल्या लोकांचं जीवन जरी शेती करावं म्हणलं तर शेती सुद्धा उन्हाळ्यात पडून असते उन्हाळ्यात पडून दूध पावसाळ्याला जनावरं- गव्यांचं हा उन्हाळ्यात पडून पावसाळ्याला गौरेड पावसाळ्यात गवरेड होय. पण सुद्धा इथं भरपूर त्रास बरं इथं तुम्हाला बिबट्याचा वगैरे असा त्रास होतोय का नाही ते सोपन जातो माहिती का हा त्यांचं एक हे मारलं काय वासरू हम्म. मग इथं धारवाडीतच का धारवाडीत हा संदीप गायकवाड तुमचा हा त्यांचं कुत्र मारलं हम्म. तेव्हा आलतीत की फारश खात्याची माणसं हम्म. मग ते आता त्रास आहेच की हम्म. नाही कसं म्हणायचं 2-3 जणांवर आमच्या नेलेत नेल्या नेलेत बरोबर म्हणजे इथं बिबट्याचा सुद्धा भयंकर त्रास त्रास आहे आहे होय मग घराबाहेर बाहेर पडणं सुद्धा काय काय वेळेला कशाला महिलांना आता बरं आम्ही संध्याकाळी 8 वाजले 7 वाजले की घरातून बाहेर पडतोय घरातच बसायचं आणि मग काय होईल ते धाडसण आहेच की मग हा होय म्हणजे भीतीच्या छायेखाली जे वावरणारं गाव आहे वावरणारं गाव हा. आहे तुमचं तर काय आहे तुमच्या तर नाही तुमच्याकडे बिबटी आहेच की होय हा, आता तुमच्या इथं रव्या टेलरनं 1500 रुपये पेरायला घेतलं तर आणि 1200 रुपयाचे बी पेरले हम्म. आणि एक सुद्धा त्यात उत्पादनामध्ये काढी नाही काडी ना म्हणजे आणि शाळू खायला बी नाही आणि म्हशीला बी नाही म्हशीला बी नाही अशी नुसती नुकसान नुसती नुकसान आता म्हणजे आता रोग आता बघण्यासारखं आहे होय. तिथं जाऊन बघितलं तर हा. कितीच आहे जवळ मग म्हणजे पदरात काय पडत नाही तुमच्या पदार्थ काय पडत नाही आमच्या हम्म, हम्म. नशिबानं पडलं तरच मग नशिबाचं भाग नशिबानं म्हणायचं. मिळालं तर. चुकून जर गवरेडन हे आलं हा, तरच तर. नाहीतर म्हणाय मग आता 2 वर्षाला काहीच मिळत नाही आम्हाला हम्म. जवळजवळ जांभळ्याच्या घरापासून इकडे भाग आहेच बघा जांभळ्यांच्या तिकडच्या कोपऱ्यापासून हा कोपऱ्यापासून हम्म. कोथिंबीरवाडीला हा मग ह्यात काय मिळेल काय मिळते तो नाहीच तरी सुद्धा एवढं दुःख आहे अडचण आहेत पण तुम्ही आता आम्ही मला धाडशी आहे मग आम्ही जाणार कुठं होय पर्यायच नाही ना आम्हाला पर्याय परत सांगा आता आम्ही लोकांचं पोराबाळांनी सेंटरिंग कामं करून बोर मारली आहे हम्म. आम्ही आता कसं तरी घर उभा केले हम्म. आम्ही हे सोडून जाणार कुठं आणि हे जाणार. आम्हाला मिळणार का आता बरोबर, इथनं पुढे बरोबर. एवढं सगळं केलेलं घालवायचं. अनकराच्या हिरीचं डोक्यानं पाणी आणलं ह्या बाबाच्या हिरीचं डोक्यानं पाणी आणून घर बांधलं हा आणि मग आता नवीन घर बांधायला आम्हाला झेपणार आहे जागा घेऊन नाही बाहेर होय. कुठेतरी हम्म. आणि इथं 2 गुंठ शेती आहे ती बी पडायची ती पण हा पडा आता जवळजवळ हाय म्हणून शनी निकाल इथं आबा पाटलांचं झालं तर केरबानांचं पाटलांची रानं केलं त्या तुमच्यावरल्या भीमादादाचं जाधवांचं म्हणजे दुसऱ्यांची रानं करतायत मग कुठे तर आमच्या रानच नाही आम्हाला नाही हा हे आमचा डोंगर बघा होय हे की? खाली हाडूत लागला पवारांच्या घरापात हा. त्या पवारांचा आणि आमचा हम्म. हेच शेती हेच काहीच नाही आम्हाला हम्म. पदाची जमीनच नाही लय जास्त नाही काय? आम्हाला. आणि आता तिकडे 9 गुंठ आहे हम्म. गाडमाळाकडे
ती गव्यांच्या ताब्यात आहे. गव्यांच्या ताब्यात आहे. त्यांची आता त्यांचीच म्हणायची, आता आमची नव. तुमची आमची नव नव्ह. मालक गव आहे. होय. आणि कसं आता ते माणसाने तक्रार जरी दिली तर फॉरेस्ट खातं काय म्हणावं घेत नाही, हा असं पण झालं की नाही. हा त्यासाठी म्हणजे जमीन आता तुम्ही गव्यांच्या नावावर सोडून दिली. गव्यांच्या नावावर सोडली आहे हा. आता म्हणायची. म्हणजे एकंदरीत इथं बघायला गेलं तर प्राण्यांचा सुद्धा तुम्हाला खूप त्रास होतोय. त्रास आहे बाई. म्हणजे जगणं मुश्किल केलंय प्राण्यांनी सुद्धा. प्राण्यांनी सुद्धा होय. एक तर निसर्गाचे असं तुम्ही अडचणीच्या ठिकाणी राहिलाय, निसर्गाकडून त्रास होतोय होय. की असा प्राकृतिक त्रास सुद्धा आहे. आता तुमची तिथं वर ही जाधवांची डाग आरलीच की, हा परत इकडे बेंदाडातनं शेरीतनं बघा पोमदादा जयंती असं अर्ध आलंयच की. आरत आले. त्यावेळेला आम्हाला नोटीस दिली की तिने. हम्म, आम्ही एक रातच्या रात गेलो आणि नाही गेलो, पण आमचं काय होईल ते होईल म्हणलं तिकडे. हम्म, हम्म. नशिबात काय असेल ते होईल. म्हणजे इथं हे घसरून वाहून जाण्याची सुद्धा भीती आहे. पोमदादा पोमोजा तुमचा खांब्याचा पोमो हाय. तिची शेरी आहे की नाही, हम्म. तिथं अर्ध आलंय की. होय. मग तिने मग आम्हाला ते मिरगात नोटीस येतात की हम्म. गाव हलवा म्हणून. बर कुठं जायचं हलवून? तुम्ही जायत नाही. कुठं जाणार, कुठं आमचं कुठं होणार आहे आमचं? हा खप कुठं होणार होय? नाही तर हा कुठं जाणार सांगा आम्ही? होय होय कोंबडी, काय आता हाय शेरडं, एवढं डुकरं, सोडून बाहेर जायचं कुठं जाणार? नकोच म्हणणार की माणूस. आता तुम्हाला तुमचं गाव सोडून जर इथे या म्हणतात, तुमची शेती असली तर भरपूर तुम्ही येशील, जागा पदराची पाहिजे होय. तर येऊ शकता. तुम्ही तिथनं येतील हा नाहीच. मग तुमचं तर गाव वाघाच्या घडीत जाणार का? हा आणि बाहेर देऊन देऊन सरकार किती देणार असा पण प्रश्न तुमच्या डोक्यात हाय असेल. की होय. हा? अहो, बरं सरकार देणार तरी कोणाला देणार? आता हा. आम्ही काय एकटंच आहे का? होय मग? बरोबर बरोबर. आम्ही एकटंच आहे का? आता रे आम्हाला 4 एकराची गरज आहे, 2 एकराची गरज आहे. हा. आपण एकटंच आहे का? होय गावातली सगळं गाव. गाव घातलं आता सगळी दुनिया म्हणा. हा आता ह्या सगळ्या लोकांनी आहेतच ना त्रास. हम्म सोमवार पेठ तुमची आहे म्हणा, आपटीला आहे, आमची आहे, मग कुणाला देणार सरकार तरी? होय हा मग सरकार देणार की राहायपुरतं देणार. राहापुरतं दे ना, मग आपण मंजुरीच करून खाली पाहिजे. बाकीचं तुमचं तुम्ही बघा. होय. मग कशा सरकार तरी टिकणार आहे? हा? होय की उगाच म्हणायचं आपण अपघात झाला, हे झालं, ते हा. झालं, काय झालं, हा. सगळं हायच भरपाया. सरकार किती पुरणार होय. आपल्याला सगळं? आता एवढं लाडक्या बहिणीचे मिळतात, ह्याचे मिळतात म्हणून कुणाला सपुती आहे का? हा नाव वडच वडच. सगळं मागलं नाही. हा इकडे मिळतं की इकडे मागलं, पोरांचं शिक्षण मागलं, लाईट बिल वाढली तर हा. परत हे माळवं मागलं, माळवं मागलं. गिरणीचा दर वाढला. म्हणजे बाकीचं जे काय रोजच्या घडामोडी आहेत होय ते सगळं त्यामुळे वाढलीच की. मुलांचं शिक्षण म्हणा किंवा इतर खर्च जे आहेत ते खूप महागले. मागलं का नाही? मग हा. ते काय होणार आहे? जरी लाडक्या बहिणीचा 2-3 हजार रुपये तुम्हाला 1500 काय रुपये भेटत महिन्याला. असतील 1200-1500. हे काय ते गॅसला हा एका गॅस पुरतं येतात आपले. मी गॅस सुद्धा मागला असं तुमचं म्हणणं. गॅस पण मागलाच घेता 900 950. म्हणजे कसं दिवस काढायचं अवघडच आहे. हा कंटिन्यू म्हणजे कसं काटकसरीनच हा काटकसर करायचं काटकसरी जगत करायचं. राहायचं. मग आता काय करा, इलाज नाही. हा मग त्यात काय आता आमची पोर कुठे गव्हर्नमेंट नोकरीला आहे तर तेव्हा कुठेतरी बाहेर गुंटाक घेऊन बांधतील म्हणायला. गव्हर्नमेंट नोकरीला नाही, हे करतात, सेंटरिंग करतात. सेंट्रीला नाही बरीचशी मुलं इथली. मग आता काय करा, शाळा त्यांची सगळी कोण 12वी कोण मध्यशी झाल्याने आणि कुठं आता नोकऱ्या तरी पहिल्या शिक्षणाला पैसे पुरत नव्हतं, पुढे घालावेत म्हणजे तर शिकायला हा होय की मग आपली ह्यो पोरं आमची- मोठा प्रश्न आहे. पैसे घालायचं कुठनं? कुठनं घालायचं? आई वडिलांना करायचं काय मुलांच्यासाठी? पोर हुशार असून काय करायचं? हा हुशार असून काय करायचं? पैशाकडे तटलं नाही आणि- मग आपली सेंटरिंग करून खायला लागली तर हा आणि शाळा पण लांब, शिक्षण पण लांब, देवाळ्यात. कॉलेज लांब. देवाळ्याला शाळा हा देवाळ्याला शाळा इथं आहे की 4थी पातूर. 4थी पातूर आहे. 5वी पासून आता एवढी बारकी पोरं देवाळ्याला जातात बघा, इथनं चालत रस्त्यात. हा मी लहान लहान पाटील मुलं एवढं सुद्धा वज्ज. लांब लांब पर्यंत चालत जाते. चालत जातात होय. हा आणि वज्ज काय कमी आहे ते तर पाठीवर घेऊन जायचं. दप्तर भरपूर दप्तर ओझ आहे. भरपूर होय. असं झालं शिक्षण घेणं सुद्धा इथं खूप विद्यार्थ्यांच्या याच्यातनं होय. लय अवघड अवघड आहे. आहे. आणि एवढ्या कठीण परिस्थितीत इथली मुलं शाळेला जातात आणि शिक्षण घेतात. घेतात होय. हम्म. मग हे सगळा डोंगर आमचा बघा. सगळा डोंगर आहे हम्म. आणि या डोंगरात तुम्ही राहताय. आता तुम्हाला दिसतेच की आता हे सगळं बघ भाऊ पाटलांचं घेतलंय गावात हे. हा पद्धत असं नाही जास्त शेती आम्हाला. होय काय? तर आता काय म्हणायचं बघा, आपलं नशिबाचा भाग हा. होय होय मग नशिबाचं. नशिबाचा भाग आम्ही तेच म्हणतो बघा, आमच्या नशिबाचा भाग. हा कसं देवानं ठेवील तसं आपण निसर्गानं राहायचं. बरोबर बरोबर.